एकटा पण एन्जॉय केला पाहिजे यार. लग्न झालं म्हणून काय झालं का एकटा सिंगल आहे का मॅरिड आहे ना, मग एकटा एन्जॉय नाही करायचं काय ना. मी तर करतो बाबा एन्जॉय, मी मस्त एन्जॉय करतो, काही टेन्शन घेत नाही कोणाचं, काही नाही. तर नमस्कार मंडळी, आत्ता मी सहज ड्युटीवरून आलो आहे. पण ड्युटीवरून आलो आणि मोसम इतका मस्त आहे ना इथं का तुम्हाला म्हणजे आता काय सांगू, खूपच रोमॅन्टिक मोसम आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या टॅरेसवरून दिसतो. हां, आमचा टॅरेस आहे. आमच्या टॅरेसवरून साईडला बिल्डिंग पण बनवून आली. खूप मोसम पाहाल ना तुम्ही, किती मस्त वाटतोय ना. पावसाचा मोसम आहे पण पाऊस अजून खूप दिवस झाले आलेला नाही आहे, पाहू शकता. आणि आता माहिती आहे का, मी टॅरेसवर उभा आहे ना, तर आमच्या घराचा मागचं व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवतो आहे. पाहू शकता खूप मस्त व्ह्यू आहे. एक खाली स्पेस आहे इथं आमच्या घराच्या साईडला, मागच्या साईडला आणि मोसम पाहू शकता तुम्ही, किती मस्त मोसम आहे ना. अरे हा झाड दिसून राहिला, हा झाड अर्धा कापलेला आहे ना. म्हणजे अर्धा झाड कुठे गेला मी तो विचारत पडले. एवढे दिवस झाले पण माझ्या लक्षातच नाही का अर्धा झाड कुठे गेला म्हणून, कारण लक्ष नव्हते ना माझी. त्यामुळं हा मोसम पहा किती मस्त वाटते ना, खूपच रोमॅन्टिक मोसम आहे, तुम्ही पाहू शकता. पण आता मला बोर होत होता, त्यामुळे म्हटलं काहीतरी बनवायचं आणि तुमच्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचं म्हणून तुम्हाला आजचा मोसम दाखवत आहे. आणि सोबतच माझी वाईफ काय करून राहिली म्हणजेच अर्पिता, ते पाहूया आपण. हे बा, माझी वाईफ काय करताय, झाडू मारून राहिली. हे अर्पिता झाडू मारून राहिली आणि हे डोक्यावर का लावलं आहे ते कंगवा लावलाय डोक्यावर. आता कुठे चालली, तांदूळ निवडून झाले का? ओके. तर असा आहे आमचा घर, आमचं टॅरेस, घराच्या अंदरचा व्ह्यू तर मी दाखवलं नाही तुम्हाला, पण आजचा मोसम दाखवलेला आहे. किती मस्त वाटतंय ना, आहे ना. मला तर इच्छा होता आता काहीतरी मस्त बाहेर जावं, कुठंतरी फिरायला जावं, मस्त काहीतरी खावं पोटभर. हाय पण एकटाच जावं, हिला घेऊन जायचं नाही, कारण हिला घेऊन गेला तर हिचे नखरे भारी राहतात अर्पिताचे. त्यामुळं एकटा गेल्यानंतर एकटा मनसोक्त खाऊ शकतो, फिरू शकतो, पाहू शकतो इकडे तिकडे. बात तर सही आहे की नाही? हां, पाहू शकतो की नाही? काय बघू देईल का म्हणजे? आणि मी एकटे जाऊ देईल का? जाऊ देते, काही ना, मी नाही जाऊ देणार. हे म्हणते एकटे जाऊ नाही देत म्हणते. आता का बोलू यार, एवढा पण विश्वास नाही का? हे माझी विश्वास नाही, पण एकटे कशाला फिरायचं, खायचं आहे एकटे कशाला, बायको असून बायकोलाच नाही सोबत नाही. एकटा पण एन्जॉय केला पाहिजे यार. लग्न झालं म्हणून काय झालं का एकटा सिंगल आहे का मॅरिड आहे ना, मग एकटा एन्जॉय नाही करायचं काय ना. मी तर करतो बाबा एन्जॉय, मी मस्त एन्जॉय करतो, काही टेन्शन घेत नाही कोणाचं, काही नाही. जे पण होते चांगल्यासाठी होते असा विचार करून मी एन्जॉय करतो मस्त. पण आता काही वेळात अर्पिता आणि मी जाणार आहोत. कुठं जाणार आहोत काय नाही, पैसे काढायसाठी ATM मध्ये. आणि तिकडून काहीतरी खाऊन येऊ आम्ही, मस्त थोडं फिरून येऊन, म्हणजे माइंड फ्रेश झालं पाहिजे ना. दिवसभराची किटकिट राहते ऑफिसला, त्यामुळं थोडं आता मनसोक्त मी जाऊन येतो, फिरून येतो. आता न्यावं लागेल, बायको आहे ना यार, न्यावं तर लागते, न्यावं लागते सोबत आणखी, आहे की नाही. नेलं नाही तर नाराज, झगडे फुगून राहते, का मतलब आहे की नाही. तर ठीक आहे. तर आता तू या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट पहा. आम्ही थोडं बाहेर फिरायला चाललो, पैसे काढायला चाललो, किंवा एव्हरीथिंग जे पण आहे ते आपला नेक्स्ट पार्ट आहे. त्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि तो व्हिडिओ उद्याला अपलोड होणार आहे. आणि आजचं तर तुम्ही पाहूच राहिले, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट उद्या पहा, ठीक आहे. तर चला भेटूया.